शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी ही सर्वांची मागणी आहे. श्री उद्धव ठाकरेजी ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी आमचं लोकशाही आघाडीचं सरकार आलं त्यावेळी पहिल्या 1-2 बैठकातच आम्ही संपूर्ण कर्जमाफी 2 लाखापर्यंतची सर्व शेतकऱ्यांना दिलेली होती. आता याचा बराच काळ उलटून गेलेला आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांना अपेक्षा आहे की जे नियमित कर्ज भरणारे आहेत त्यांना प्रत्येक कर्जमाफीच्या वेळी त्यांना मदत झालीच पाहिजे. आता या सरकारने नियमित कर्जमाफीच्या वेळी मागच्या वेळी ज्यांना बेनिफिट झाला त्यांना यावेळी बेनिफिट द्यायचा नाही असं काहीतरी धोरण दिसतंय, किंवा 2 लाखापर्यंतची कर्जमाफी मागच्या वेळी ज्यांना मिळाली त्यांना मिळणार नाही असे वेगवेगळे क्लॉजेस आहेत आणि त्यासाठी लोकांच्यात असंतोष आहे आणि म्हणून महाराष्ट्रभर ही मागणी आहे. सर, तृणमूल काँग्रेसचे 20 खासदार आहेत ते फुटलेले आहेत, त्यानंतर ते अपात्र होऊ नये यासाठी एक नॅशनल सिटीजन पक्षामध्ये विलीन झालेले आहेत. मात्र त्यावेळेस राष्ट्रवादी असेल या शिवसेना फुटले, मात्र त्यावेळेस आमदार खासदार कुठल्याही पक्षामध्ये विलीन न झालेले पाहायला मिळाले, ते तसेच राहिलेले पाहायला मिळाले. कसं बघताय सगळ्या प्रकरणात? शिवसेना आणि राष्ट्रवादी ज्यावेळी फुटले त्यावेळेच्या दोन्ही केसेस सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहेत. म्हणजे 5 वर्ष झाली तरी न्याय मिळालेला नाही. आता या 2 केसेस ऑलरेडी असताना तसलीच तिसरी केस करणं हे सत्तारूढ लोकांना सोयीचं नव्हतं आणि म्हणून त्यांना एका फालतू म्हणण्यापेक्षा ज्याला अस्तित्वच नाही, ज्यांना मागच्या निवडणुकीत 800,000 मतं पण पडलेली नसतील अशा पक्षामध्ये या सगळ्यांना विलीन करण्याची व्यवस्था केलेली आहे. पण 10व्या शेड्यूल घटनेतल्या 10व्या कलमाप्रमाणे वेगळा गट स्थापन करण्याचा अधिकार नाही, पक्ष फुटून 2/3 कुठं जाण्याचाही अधिकार नाही. त्यामुळं पक्ष हा इंटॅक्ट असतो. पण 10वं शेड्यूल धाब्यावर बसवण्याचं काम मागच्या 5 वर्ष भारतात चालू आहे. आता एका पक्षात विलीन करणं, पण तुम्ही हा पक्ष सोडूच शकत नाही, मूळ पक्ष. त्यामुळं घटनेचा उल्लंघन करून या सगळ्या कारवाया चालू आहेत. पण सुप्रीम कोर्ट त्याकडे वेळेत बघणार नाही, कारण आमचा अनुभव तो आहे. आजही आम्ही त्या प्रतीक्षेत आहोत न्यायाच्या, पण तारखाच लागत नाही सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टात असं त्यांना वाटतं की या सगळ्या न्याय देण्यापेक्षा दुसरे महत्त्वाचे प्रश्न आहेत. पण भारतातल्या लोकशाहीच्या मुळावरच काही गोष्टी येत आहेत. 10th शेड्यूलमध्ये पक्षांतरबंदीचा साठी जो 10th शेड्यूल आलं त्या सगळ्याची पायमल्ली उघडपणाने देशात व्हायला लागली. हे टाळण्यासाठी खरं तर असं विलीन केलं असं म्हणायचं, हेच कुठेतरी टाळायचं होतं आणि त्यासाठी अशा पद्धतीने विलीन केलं. विलिनीकरणाचा 10th शेड्यूलमध्ये तुम्ही सगळा पक्ष विलीन झाला असता तर ठीक आहे, पण मागं काही लोक राहिली ना. 2 पूर्ण पक्ष विलीन होणं हा भाग वेगळा, पण 28 पैकी 20 खासदार विलीन होणं किंवा 80 पैकी 60 आमदार विलीन होणं हे अलाउड नाही आहे घटनेप्रमाणे. हे उघड घटनेची पायमल्ली आहे. घटना धाब्यावर बसून राज्य ताब्यात घेण्याचा जो उद्योग चालू आहे तो आता पश्चिम बंगालपर्यंत पोहोचलेला आहे. दुसरीकडे शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भातला जो विरोध आहे हा प्रामुख्याने पाहायला मिळतोय सांगली, कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यांमध्ये. त्याकडे आपण कसं पाहता? आपली मागणी नेमकी काय राहणार? या अधिवेशनात त्यावर देखील चर्चा होणार. वर्ध्यापासून शक्तीपीठ महामार्ग पात्रादेवी गोवा इथपर्यंत येतोय. आता शक्तीपीठ म्हटल्यावर सर्व देवस्थान जोडली पाहिजेत. नेमकं महाराष्ट्रातलं, दक्षिण भारतातलं सर्वात प्रमुख जे शक्तीपीठ आहे विठ्ठलाचं पंढरपूर, त्या पंढरपूरच्या जवळ हा मार्ग जात नाही. 24 किलोमीटर लांब. आधी जवळ तरी जायचा, आता सरकारने आपली दिशा बदलली आणि 24 किलोमीटर लांब नेलं आहे. तुम्ही एका बाजूने सांगता आम्हाला सर्व धार्मिक स्थळं जोडायची आहेत, दुसऱ्या बाजूने त्या धार्मिक स्थळाच्या पेक्षा तुमचा रस्त्याचा मार्ग बदलायला लागलेला आहे. आणि कोणीतरी मागणी केली की एकदम 100 किलोमीटर 50 किलोमीटर रस्त्याची लांबी वाढवण्याची तयारी आहे. आणि त्यामुळं मूळ शक्तिपीठाचा मार्ग जो होता तो सोडून जो नवा मार्ग सरकारने घेतलेला आहे त्या सर्व मार्गावर प्रचंड सरकारला विरोध आहे.
या सरकारमध्ये सरकारला विरोध होतोय तो प्रामुख्याने या शक्तिपीठ मार्गाची गरज नाही असं समजणारा प्रचंड मोठा वर्ग आहे आणि बहुतेक सगळा मार्ग सोलापूर जिल्ह्यापासून ते कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत सर्व ठिकाणी बागायत पिकांना उद्ध्वस्त करून जाणार आहे आणि त्यामुळं तिथल्या स्थानिक स्थानिक सदस्यांचा स्थानिक शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध आहे आणि त्यामुळे सर्व शेतकरी याच्या विरोधात आज एकवटायला लागलेले आहेत. जून अखेरपर्यंत परत एकदा महाराष्ट्रात भूकंप होईल असं म्हटलं जातं आणि जून अखेरपर्यंत परत एकदा राजकीय भूकंप होईल असं सांगितलं जातं. उद्धव ठाकरेंचे खासदार सहभागी होतात अशी जोरदार चर्चा आहे. हे खरंच इतकं मोठ्या प्रमाणामध्ये होईल का? दुसरीकडे संजय राऊतांसारखे नेते सांगतायत की राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसमध्ये विलीन करावी. तुमचे या पक्षाचे नेते म्हणून तुमची काय भूमिका? नाही, आता एका पक्षात एक पक्ष फुटले म्हणजे भूकंप होतो यावर आता लोकांनाच फार आश्चर्य वाटत नाही. त्यामुळं पक्ष फोडणाऱ्यांची संख्या जास्त झाली आहे आणि फुटणाऱ्यांची संख्या जास्त झालेली आहे. त्यामुळे लोकांना काय त्यात गांभीर्य वाटत नाही. लोक जे लोकशाहीची बूज राखण्याची मानसिकता ज्यांची आहे त्यांना या गोष्टी आवडत नाहीत, पण उघड्या डोळ्याने बघत राहण्याशिवाय दुसरा त्यांच्यासमोर पर्याय नाही. आणि राष्ट्रवादी विलीन करण्यासंदर्भात राऊतांची भूमिका आहे त्यावेळेला. राऊत हे बुजुर्ग आहेत, अनुभवी आहेत, त्यांना दिल्लीची चांगली जाण आहे, त्यामुळं त्यांचा सल्ला त्यांनी दिलेला आहे. पण आमच्या पक्षात त्यावर कोणती चर्चा नाही आहे. पण ते आमचे मित्र असल्यामुळं त्यांनी सद्भावनेने हा सल्ला दिलेला आहे असं मी समजतो. पाटील साहब हिंदी की जिस प्रकार से डिजिटल बिल लाए जा रहे हैं उसके लिए जोड़तोड़ की जाए, जैसे टीएमसी के कुछ लोग अलग पार्टी में गए, महाराष्ट्र में ऑपरेशन टाइगर होगा ऐसा दावा किया जा रहा है और कल उद्धव जी ने बैठक बुलाई थी उसमें से कुछ लोग वर्चुअल जुड़े, उसको लेकर भी संदेह है. तो आपको क्या लगता है कि ये ऐसा संभव हो पाएगा और इसको लेकर क्या कहेंगे? डीलिमिटेशन की जहाँ तक बात है, डीलिमिटेशन का बिल पिछले पार्लियामेंट के सेशन में जब आया था तब उसको वो पास नहीं हो पाया. वो डीलिमिटेशन का बिल क्या है, महाराष्ट्र की असेंबली में 288 MLAs है, इसको अभी 430 MLAs करने वाले. अभी 288 MLAs को ही बोलने को चांस मौका नहीं मिलता है, तो 430 MLA कब बोलेंगे और कहाँ बैठेंगे. वैसे ही पार्लियामेंट में 543 MPs है, उसकी संख्या बदल के 800 850 होने वाली है. तो कहाँ पार्लियामेंट के भी MPs बात कर सकेंगे. तो ये संख्या बढ़ाने से महाराष्ट्र और देश के सवाल प्रश्न छूटेंगे नहीं. इफिशिएंट एडमिनिस्ट्रेशन अगर करते हैं तो कम संख्या में भी हम महाराष्ट्र और भारत अच्छा चला सकते हैं. अभी ये किसी भी हालत में इसको पारित करना है, इसलिए हर पार्टी को तोड़ा जा रहा है, मोड़ा जा रहा है और जितने MPs इकट्ठा करने की कोशिश चालू है ये तो पूरा देश देख रहा है. लेकिन क्या आपको लगता है नहीं, आपको लगता है कि ऐसा होगा महाराष्ट्र से जाएंगे? क्योंकि कई सारी चर्चा है कि शिवसेना के पार्टी के उद्धव जी के हो या फिर एनसीपी के, क्योंकि संख्या कम है तो आसानी से तोड़े जा सकते हैं. आपको लगता है? ऐसा लगता नहीं, लेकिन अभी रोज का दिन नया होता है तो रोज का दिन नया होता है. और अभी तृणमूल कांग्रेस विधानसभा के चुनाव के इमीडिएट कुछ दिनों में टूटती है, इसके ऊपर किसी का विश्वास नहीं बैठता. पार्लियामेंट के उनके सारे MPs जो बहुत अच्छी तरह से लड़ रहे थे, सबसे जहाल एग्रेसिव भाषण जो लोग कर रहे थे वही टूट रहे हैं. तो ये समझ के बाहर है सब. सर लेकिन पानी की काफ़ी किल्लत हो रही है महाराष्ट्र में. कई जगह पर अभी पानी को लेकर जो संकट नजर आ रहा है और आने वाले दिनों में और भी हो सकता है. इसको लेकर क्या कहेंगे? क्या इस बारे में कुछ आपने सोचा है? एल निनो के कारण पूरे देश में और ख़ास तौर पे महाराष्ट्र में सूखा आने की पॉसिबिलिटी है. मैं नहीं कहूँगा कि आने ही वाला है, लेकिन कम बारिश होगी
तो हमारे किसानों को बहुत तकलीफ होगी। पीने के पानी, जानवरों को भी पानी मिलना बहुत मुश्किल होगा। और जब सूखा आया है तब तक बहुत बुरी हालत महाराष्ट्र के किसानों की हुई है और इसीलिए सरकार ने भी उसके लिए आगे के आने वाले दिनों के बारे में सोचना चाहिए और उसके बारे में सब लोगों को विश्वास में लेके काम सुरू करना चाहिए। साहेब, पश्चिम महाराष्ट्रात प्रामुख्याने ऊस उत्पादक शेतकरी म्हणून तिथला शेतकरी हा ओळखला जातो. तर तुम्ही छान पडळकरच म्हणतायत की ऊस पिकवणं म्हणजे सुधारणेचं लक्षण आहे. याकडे आपण कसं पाहता? आपण देखील कारखानदार आहात, आपण देखील सर्वसामान्यांचं नेतृत्व ऊस पिकवून स्वाभिमानाने जगणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही प्रत्यक्ष जाऊन विचारा. आज माझ्या भागातल्या शेतकऱ्याने स्वकष्टाने कृष्णा वारणा नदीतून पाणी आणलं, ऊस लावला, स्वतःची घरं बांधली. त्या शेतकऱ्यांची मुलं आज विदेशात शिक्षण घेत आहेत, नोकऱ्या करायला लागली. ही प्रगती कशातून आली? तर पाण्यातून निर्माण झालेल्या ऊसाच्या शेतीतून. आणि म्हणून स्वाभिमानानं जगणाऱ्या ऊस उत्पादकांच्या बद्दल असं बोलणं हे फार गंभीर आहे आणि ऊस उत्पादक महाराष्ट्रातले त्याचा योग्य विचार करतील असा मला विश्वास आहे. संजय राउत ने ये कहा कि कांग्रेस से अलग हुए पार्टियों को जो है अब एक हो जाना चाहिए. एनसीपी की तरफ भी वो इशारा कर रहे हैं, क्या कह रहे हैं? नहीं, पार्टी टूटने के डर से अगर कोई बोल रहे हैं संजय राउत साहब, तो मुझे लगता है कि ये सबके लिए लागू है और हर पार्टी की ये समस्या है कि छोटी पार्टी टूट सकती है कुछ अलग अलग प्रेशर के कारण, और इसीलिए वो उस कारण वो बोल रहे हैं, ऐसा मुझे लगता है. सर, एक सवाल ये भी है कि गहलोत ने कहा कि इंडिया गठबंधन में जो है राहुल गांधी को प्रोजेक्ट किया जाना चाहिए ताकि हम लड़ सके. बीते दिनों उद्धव जी ने भी कहा कि पीएम का चेहरा जो है वो घोषित कर दिया जाना चाहिए. आप सर क्या सोच रखते हैं? पीएम के चेहरे को घोषित कर दिया जाना चाहिए इंडिया गठबंधन में? और राहुल ये मैं व्यक्तिगत में इसके ऊपर टिप्पणी करना ठीक नहीं. हमारी पार्टी का जो पॉलिसी डिसीजन है वो हमारे पार्टी में चर्चा करके इसके ऊपर हम बोल सकते हैं. अभी तक इसके बारे में पार्टी ने कुछ चर्चा नहीं की. हैदराबाद गॅजेटनंतर कोल्हापूर आणि सातारा गॅजेट मागणी जी आहे वाटत आज मनोज जरांगे यांनी छत्रपती शाहू महाराज जी आहे त्यांची भेट घेऊन अशा प्रकारची मागणी केली, त्याची इम्प्लिमेंटेशन करावं. हैदराबाद गॅजेटनंतर आता सातारा आणि कोल्हापूर गॅजेट नाही, त्यांनी महाराष्ट्र सरकारशी काय चर्चा केली, त्यांना काय आश्वासनं मिळाली आणि त्याची किती अंमलबजावणी झाली हे तुम्हालाही माहिती आहे, त्यांनाही माहिती आहे. त्यामुळं वेगवेगळे सातारच्या गॅजेटची अंमलबजावणी, कोल्हापूरच्या गॅजेटची अंमलबजावणी या गोष्टी अनुत्तरित आहेत आणि त्याची अंमलबजावणी करावी ह्याचं छत्रपती शाहू महाराजांची मागणी होती. त्या अनुषंगाने त्यांची भेट झाली असेल असं मला वाटतं. पाटिल साहब, मुंबई में इस तरह पहली बार ऐसा विवाद सामने आ रहा है कि जैन लोग मुनियों के लिए पट्टी मार रहे हैं, सफ़ेद पट्टी, गिरिराज बोरोजी कई जगह ऐसा हुआ है. इसको लेकर विपक्ष शिवसेना हो या एमएनएस इसको सांस्कृतिक दहशतवाद बता रही है और हिंदू जैन विवाद खड़ा करने की इसको कोशिश बता रही है. आपको क्या लगता है? सफ़ेद पट्टी जैन मुनि चलते हैं ना, उसके लिए नहीं समझा नहीं. सफ़ेद पट्टी, सफ़ेद कलर की पट्टी वो मारते हैं फुटपाथ पर या सोसाइटी के बाहर, जिसको लेकर एमएनएस शिवसेना का जैन मुनि जब चलते हैं हाँ. तो उसको मार्क दे रहे हैं, उसके इधर जैन मुनियों के चलने का स्थान है. जैन मुनी जे पायी चालतात ना, तर त्यांना पायी चालण्यासाठी या जैन लोकांनी त्यांच्या सोसायटीमध्ये आणि त्यांच्या आजूबाजूच्या सोसायटीमध्ये व्हाईट पट्टा मारलेला आहे. त्याला मनसेने खूप प्रखर विरोध केलेला आहे. त्या ठिकाणी महापालिकेची मदत घेऊन तिथे पांढरे पट्टे खोलून तिथे काळ्या पट्ट्यावर जो मारलं त्यांनी काही ठिकाणी. वो लोग कह रहे कि ये सांस्कृतिक दहशतवाद है और मराठी और मैं अभी गांव में था तो इसके मेरे को पूरी जानकारी नहीं है. मैं थोड़ा सा इसके ऊपर इन्फॉर्मेशन लेके बोलना ठीक रहेगा. याच्यासाठी नाही, अतिशय आता काय कायदा व सुव्यवस्था हा एक कळीचा प्रश्न झालेला आहे. आमच्याकडे सांगलीला परवा एका माणसाने जत तालुक्यात एके ठिकाणी गोळीबार केला.
तालुक्याच्या ठिकाणी आला, बहुतेक तिथेही त्यांनी गोळीबार केला. संध्याकाळी सांगलीत आला आणि एका माणसाला मारायला तो घरी गेला. तर 14 वर्षाचा त्याचा मुलगा मोबाईलवर खेळत होता. त्याला विचारलं त्यांनी, कुठे आहे तुझे वडील? तो म्हटला बाहेर गेलेत. पण त्याने असं मान वळ बाजूला करूनही त्या आलेल्या माणसाकडे बघितलं नाही. त्याने सहज सांगितलं असं मोबाईल हे करताना की ते बाहेर गेलेत. आणि त्या माणसाने या 14 वर्षाच्या मुलाच्या डोक्यात गोळी घातली. आज एवढी क्रूरता समाजात कशी निर्माण होते हा एक प्रश्न. आणि दुसरा, महिलांच्यावरच्या अत्याचारांचं प्रमाण इतकं वाढलेलं आहे महाराष्ट्रामध्ये. पोलीस दखल घेत नाहीत, पोलीस कार्यवाही करत नाहीत. राजकीय दबाव, राजकीय इंटरफिअरन्स एवढा वाढलेला आहे की पोलीस आपल्या नोकऱ्या सांभाळताना राजकीय दबाव आला की लगेच त्याला सकम व्हायला लागलेले आहेत. त्यामुळं कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती राजकीय हस्तक्षेपामुळं प्रचंड बिघडलेली आहे. आणि राजकीय हस्तक्षेप एवढा वाढलेला आहे की कोणता दावा, कोणता FIR घ्यायचा, कोणता नाही घ्यायचा, कोणता अवॉइड करायचा, याच्याविषयी देखील बाहेरून सूचना आल्यावर त्या पोलीस अधिकाऱ्यांना काम करणं मुश्किल झालेलं आहे. मला वाटतं राज्याच्या गृहमंत्र्यांनी याच्याविषयी विशेष परिश्रम घेतले पाहिजेत, लक्ष दिलं पाहिजे. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडायला लागली आहे. सामान्य गुन्हेगारांच्यावर आणि महाराष्ट्रात कुठेही वचक राहिलेला नाही. त्यामुळे सामान्यतः या राज्याच्या कायदा व सुव्यवस्थेत गुन्ह्यांचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि गृहमंत्र्यांनी खरं म्हणजे आत्मचिंतन आणि डिपार्टमेंटचं चिंतन करणं फार आवश्यक है। जिक्र है हिंदी कि नागपुर में जिस तरह से महिला अत्याचार सामने आए, कैसे आपने हमारे सांगली में भी ऐसा ही एक मर्डर, 14 साल के लड़के को किसी ने आके गोली मार दी। उसके पहले 2 बार उसने, वो आदमी ने दूसरे एरिया में फायरिंग किया था, लेकिन पुलिस ने कुछ अटकाव नहीं किया। और अब उसको पूरा यानी बहुत गंभीर हालत, वो लड़का तो मर ही गया। वैसे नागपुर में भी हो रहा है, महिलाओं के ऊपर के अत्याचार बढ़ रहे हैं। रोज़ लगातार नई नई चीज़ें, नए नए गुन्हे सामने आ रहे हैं। मुझे लगता है, मैं गृह मंत्री, महाराष्ट्र के जो मुख्यमंत्री भी है, उनको मैं विनती करता हूँ कि महाराष्ट्र की कायदा व सुव्यवस्था, लॉ एंड ऑर्डर की परिस्थिति बहुत कठिन है। नीचे की परिस्थिति बहुत डिफरेंट है और हस्तक्षेप, पॉलिटिकल इंटरवेंशन, पॉलिटिकल इंटरफेरेंस इतना बड़ा है कि पुलिस अधिकारियों को भी काम करना मुश्किल है। और इसीलिए मुझे लगता है कि महाराष्ट्र के गृह मंत्री ने उसमें बहुत ध्यान देना आवश्यक है।